नमस्कार. नमस्कार. माझ्याबरोबर आहेत ॲडव्होकेट रेहाना खान. आपण यांच्याकडून जाणून घेऊ त्यांचं जगणं, त्यांच्या जगण्याबद्दलच्या भूमिका. काही तत्त्वज्ञान आहे का जगण्याचं? तर तुम्ही स्वतःबद्दल सांगायला हरकत नाही आम्हाला. नमस्कार. माझं नाव ॲडव्होकेट रेहाना खान. मला आनंदी जगायला आवडतं. प्रत्येक गोष्टीतून पॉझिटिव्ह जे येईल ते आवडतं आणि उगाच रुसत फुगत जगलेले नाही कधीच मी. माझं बालपण आनंदात गेलेलं आहे, मस्त गेलेलं आहे आणि फुलपाखरी गेलं म्हटलं तरी चालेल. कॉलेजचं आयुष्य पण छान गेलेलं आहे आणि आत्ता म्हातारपण आले तरी पण मी आनंदीच आहे. त्याच नेचरमध्ये जगते जशी मी लहान होते तशा. मला आयुष्याकडे पॉझिटिव्ह पाहणं जास्त आवडतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी फुला पानांमध्ये रमणारी व्यक्ती आहे. पुस्तकं, फुलं आणि पानं यांच्याबरोबर जगते मी. वेगवेगळे प्रयोग करून पाहायला आवडतात, शिक्षणात सुद्धा आणि जगण्यात सुद्धा. शिक्षणाची भारी हौस आहे, डिग्र्या घेण्याचा नाद आहे, अजूनही तो आहे टिकून. मी जवळजवळ 13 डिग्र्या घेतलेल्या आहेत. शेवटची डिग्री लॉ केलेली आहे आणि त्याच्यातच रमले चांगली. जॉब केलेत विविध ठिकाणी, जॉबमध्ये नाही रमले. स्वतःचं आयुष्य आपल्या मस्तीत जगावं असं तत्त्वज्ञान आहे माझं. दुसऱ्याच्या आयुष्यात उगाच डोकाडोकवी नाही करत मी कधीच. मला नेहमी वाटतं की लोकांनी पण इतरांच्या आयुष्यात उगाच जायचं नाही, आपापलं आयुष्य नीटनेटकं जगायचं. यासाठी मी मग तो प्रयत्न करत राहते आणि माझ्या आयुष्याची 2 तत्त्वं आहेत. लेट इट बी अँड जस्ट फॉरगिव्ह. म्हणजे जे झालं ते फॉरगेट, विसरून जा, त्याला मागे टाका आणि पुढे चाला. आणि समोरचा आपल्याशी कसाही वागला तरी आपण त्याला फॉरगिव्ह करायचं आणि पुढे चालायचं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खोटं जगायचं नाही कुठलंच. जे आहे ते ओपन जगायचं, खोटं बोलायचं नाही, मस्त जगायचं. हे तत्त्वज्ञान आहे माझ्या आयुष्याचं. कुठल्या कुठल्या 13 डिग्री आहेत तुमच्याकडं? माझ्याकडे BSc आहे, डिप्लोमा इन कम्प्युटर मॅनेजमेंट आहे. बारामतीतली डिप्लोमा इन कम्प्युटर मॅनेजमेंटची पहिली लेडी स्टुडंट आहे मी. BScला मी इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री पुणे विद्यापीठात प्रथम आले होते. माझा रेकॉर्ड आहे अजूनही. त्याच्यानंतर मी B.Ed केलं. B.Edला मी गोल्ड मेडलिस्ट आहे. 26 कॉलेजमध्ये पहिली आलेले आहे. महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात या 3 राज्यामध्ये पहिली आलेले आहे. त्याच्यानंतर मी M.Ed केलं. M.Ed केल्यानंतर मी MA टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून पूर्ण केलं. त्याच्यानंतर MPhil केलेलं आहे सोशॉलॉजीमध्ये. मग LLB केली, LLBला पण टॉपर आहे. LLM केलं, LLMला पण टॉपर आहे. PhDसाठी ॲपियर आहे मी औरंगाबादमध्ये. पण काही कोविडच्या काळामध्ये सध्या माझं काम थोडं बंद आहे. माझे 2 प्रबंध आहेत. एक आहे बालगुन्हेगारीवर आणि दुसरं आहे मुस्लिम कास्ट सिस्टीमवर. त्याचा मी अभ्यास अजूनही करते आहे. आणि छोटे छोटे खूप सारे डिग्र्या आहेत. शिवाय मी बरेच कोर्सेस पण केले आहेत, अगदी शेळीपालनपासून ते फ्लावर मेकिंगपर्यंत. म्हणजे मला छंद आहे की नवीन नवीन दररोज काहीतरी नवीन शिकायला पाहिजे आणि अजूनही डिग्र्या घेण्याची इच्छा आहे माझी पुढे. हे बालगुन्हेगारीबद्दल काय काम केलं तुम्ही? बालगुन्हेगारीबद्दल मी त्यांचा अभ्यास केलेला आहे की गुन्हेगार का होतात बाबा, मुलं गुन्हेगार का होतात. म्हणजे मुलांचं आयुष्य खरं तर फुलपाखरी असतं, मग त्यांच्या आयुष्यामध्ये गुन्हे करण्याची प्रवृत्ती का येते. मग त्यातून माझं असं लक्षात आलं की बरीच छोटी छोटी कारणं आहेत. पहिलं कारण आहे फॅमिली. फॅमिलीमध्ये काय होतं की मुलांना जर नीट प्रोटेक्शन मिळालं नाही किंवा नीट त्यांना संस्कार म्हणण्यापेक्षा त्यांना सिक्युअर फील नाही झालं तर ते गुन्हेगारीकडे वळतात. मग बऱ्याच वेळा पिअर ग्रुप असतो आपल्या मुलांच्या बरोबर जगण्याचा, तर ती मुलं पिअर ग्रुपमुळं पण खराब होतात. मी अशा मुलांना भेटले आहे की ज्यांना माहीतच नव्हतं. एक मुलगा होता मी एरोडा जेलमध्ये जेव्हा गेले होते तिथे मुलांना भेटायला, तेव्हा एक कळालं की एका मुलाच्या हातून मर्डर झाला होता. पण तो का झाला होता तर संध्याकाळी मित्र आले, चल म्हणे तिथं पानपट्टीवर जाऊया. किती, 12 वर्षाचा मुलगा. ते पानाच्या दुकानावर गेले आणि एका मुलाला चांगलं जाम बदडलं आणि तो मुलगा मेला. तो अटक झाला, पण त्याला माहीत नव्हतं का मारलं ते. जेव्हा त्याला कोर्टासमोर उभं केलं तेव्हा कळालं की ज्या मुलगा त्याला घेऊन गेला होता त्याच्या बहिणीला कुणीतरी छेडलं होतं म्हणून याला उचलून नेलं होतं. त्याच्यातून गुन्हेगारी होत जातात. आणि त्याच्या पुढे जाऊन जेव्हा ते जेलमध्ये जातात, त्यांना जेलमध्ये ठेवलं जात नाही खरं तर, पण ती एक प्रवृत्ती वाढत जाते. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे उपाशी राहतात मुलं किंवा त्यांना खायला व्यवस्थित नाही मिळालं तर मुलं गुन्हेगारीकडे वळतात. अशी बरीच कारणं आहेत गुन्हेगार होण्याची. तर याच्यावर काय काम कराल किंवा काय काम व्हावं असं वाटतं?
मला असं वाटतं की लहानपणापासून मुलांना एक सिक्युअर लाईफ मिळायला पाहिजे. गुन्हेगारीकडे जरी ते वळलेले असतील तरी पण पुन्हा त्यांना घेऊन येण्यासाठी काही योजना असाव्यात किंवा जे NGOज वगैरे आहेत त्यांनी ते काम करावं मुलांना. खरं तर NGOमध्ये ते काम होतं किंवा नाही ते शंकाच आहे. बऱ्याच वेळा NGOमध्येच मुलं गुन्हेगार होतात जास्त करून. अशी एक सिक्युअर NGO बनवावी किंवा अशी एक सिक्युअर जागा असावी मुलांना की तिथं आल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा नव्यानं लहान मुलांसारखं जगता यावं. त्यांना गुन्हेगार म्हणून ठप्पा नको. मी त्याच्यावर करते आहे अभ्यास आता स्वतः पण, की काय करता येईल, त्याच्यावर काय उपाय करता येईल. कारण गुन्हेगार नकोत आपल्याला. नागरिक गुन्हेगार झाले तर प्रॉब्लेम्स निर्माण होतात. पण कुटुंब व्यवस्था आपली जबाबदार आहे गुन्हेगारीला, असं नाही वाटत? ऑफकोर्स मी सांगितलं ना, पहिला फॅमिली जी आहे, कुटुंब व्यवस्था जी आहे, आता काय झाले माहिती का, ॲक्च्युली युनिक फॅमिलीज झाल्यात. युनिक फॅमिली म्हणजे आई वडील कामाला जातात, मुलं दिवसभर त्या मोबाईलमध्ये असतात किंवा मग त्याच्यातून ते नवीन नवीन काहीतरी पाहतात, कंटाळून मग ते अजून नवीन काहीतरी गुन्हे करत राहतात. इव्हन आता मोबाईलवर पण लहान मुलांची गुन्हेगारीची प्रवृत्ती वाढलेली आहे. मग मुलांना एक सिक्युअर लाईफ असावं. आजी आजोबा घरात, आधीच्या काळात कसं होतं, आजी आजोबा फॅमिली असायची, मुलगा थोडा जरी बाहेर गेला तरी आजी काळजीने त्याच्या मागं जायची. आता मुलांकडे लक्ष द्यायला कोणीच नाहीये. मग फॅमिलीनीच कुणीतरी एकाने आपलं सॅक्रिफाईस करायचं की बाबा कमावता पुरुष असेल तर स्त्रीनी मुलं सांभाळायची किंवा कमावती स्त्री असेल तर पुरुषांनी घर सांभाळायचं. कुणीतरी चांगले नागरिक घडवायचे असेल तर कुणीतरी हे जॉब आणि हे जे आत्ताचं झकपकी लाईफ चालू आहे ना त्याच्यापासून थोडंसं मागं यायला पाहिजे, तर मुलं नीट होतील, असं माझं मत आहे. मला एक वाक्य आहे, मी नेहमी बोलत राहतो, माणसाच्या आयुष्याचा उद्देश काय, असं लोकांना विचारत राहतो. हं. तर बहुधा लोक काहीतरी वेगवेगळी कारणं सांगतात. पण मला वाटत राहतं की पुढची पिढी जन्माला घालणं हे निसर्गानं दिलेलं काम आहे माणसाला. ऑफकोर्स. कुटुंब व्यवस्था त्यातनं जन्माला आली. आणि जर कुटुंब व्यवस्था फक्त पैशाच्या मागं धावणार असेल आणि घरातली माणसंच सांभाळणार असेल, पुढची पिढी घडवणं किंवा पुढची पिढी जन्माला घालणं हे कुटुंबाचं मुख्य काम आहे. ऑफकोर्स. आणि ती चांगल्या प्रकारे वाढवणं, समाजाच्या नियमांनुसार नैतिकतेनुसार वाढवणं ही जबाबदारी कुटुंबाची आहे. येस. तर हे मला सुचत राहतं नेहमी, हे मी बोलतही राहतो, भाषणांमध्येही बोलत राहतो, फक्त त्याचा अंमल होताना दिसत नाही आणि मुलं वेगळ्या मार्गाला गेलेली हो. दिसतात. मोबाईलपासून, मोबाईलच्या आधी पण गुन्हेगारी पोरं होतीच, खूपच. पण मोबाईलमुळं खूप परिणाम झालाय असं वाटतं. ऑफकोर्स मोबाईलमुळे खूप परिणाम झाले. कारण मोबाईलमध्ये ना तुम्ही नको असलेल्या गोष्टी मुलं पाहतात. अगदी पॉर्न व्हिडिओ पासून, म्हणजे ज्या मुलांना लैंगिकता काही कळत नाही किंवा सेक्स काही कळत नाही असं सुद्धा मुलांना माहिती झाले. म्हणजे मला तर 2-4 महिन्यांपूर्वी एक मुलगा भेटला होता, 7वीतला मुलगा होता. तो मला सेक्स ठीक आहे ते नॅचरल आहे, बट ते 7वीतलं वय हे सेक्स बद्दल बोलण्याचं नाही. बरेच वेळा आई वडिलांचं चोरून पाहतात मुलं आणि त्याच्यावरून वाईट परिणाम होतो, मग मुलं तो प्रयोग करतात. तेच तेव्हा मी अभ्यास करतो तेव्हा एक मुलगा मला भेटला होता, 10 वर्षाचा मुलगा होता आणि 10 वर्षाच्या मुलांनी शेजारच्या झोपडपट्टीत होते 3 वर्षाच्या मुलीवर रेप केला होता. म्हणजे हे जे आहे मोबाईलमुळे त्यांना कळतं व्हॉट इज रेप आणि ते, आणि एवढ्या बातम्या आपल्या डोक्यावर एवढ्या हवी होतात की नाही, बातम्या चांगल्या नाहीच येते आता टीव्हीवर सुद्धा. काय बोलतात तर ते रेप, पळवापळवी, किडनॅपिंग आणि Negative चोरी, बातम्यांचं खूप प्रमाण. सगळ्या निगेटिव्ह बातम्यांचा परिणाम मुलांवर सुद्धा होतो. इवन मूवीज, आई वडिलांच्या लक्षातच येत नाही की आपण मुलांसमोर काय पाहायचं आणि काय नाही पाहायचं. टीव्हीवर काय काय पाहत राहतात, अगदी सिरियल्स पाहिल्या तरी मर्डर ते सगळं आणि त्याच साचेबद्ध सगळं चालू आहे. नवीन ज्ञान मिळवणारे किंवा आता पुस्तकांपासून तर मुलं दूर आलेलीच आहेत. मग आपल्याला काय करता येईल तर पुस्तकांपर्यंत मुलांना घेऊन जायला पाहिजे. कारण जेवढं तुम्ही वाचाल ना तेवढं वाचाल. कारण वाचन जर आहे, मी स्वतः ऑब्झर्व करते, एक मूवी पाहणं आणि पुस्तक वाचणं. पुस्तक वाचल्यामुळे तुम्ही एक संवाद करता प्रत्यक्ष. मूवीमध्ये एवढं काय काय आणि आताच्या तर एवढ्या भडक मूवीज आहेत की मुलांना दाखवायला सुद्धा नको वाटतात. मग आई वडिलांनीही काळजी घ्यायला पाहिजे की व्हॉट टू शो टू आवर किड्स. आपल्या मुलांबरोबर कसं वागायला पाहिजे. आई वडिलांनी आपल्या मुलांना वेळ द्यावा, घरी आला की मोबाईल बाजूला ठेवावा, मुलांबरोबर खेळावं. मुलं काय मागतात तुमच्याकडे, त्यांच्याशी खेळा, संवाद साधा. आणि कितीतरी बारके बारके खेळ आहेत की बाबा कॅरम खेळला, पत्ते खेळला. घरात बसून आई वडिलांनी वेळ द्यायला पाहिजे. संडेला बाबा मुलांबरोबर वेळ खरंच द्यायला पाहिजे. आणि आई वडील आता पाहिले तुम्ही तर आई वडील स्वतःच मोबाईल घेऊन बसले असतात, अख्खं कुटुंब मोबाईलमध्ये असतं, बाकीचं काही जगणंच नसतं. म्हणजे आधी आम्ही लहान होतो तेव्हा घरामध्ये कसं भांडाभांडी पण असायची, मजा असायची सगळे, म्हणजे आमचं बालपण फार छान गेलं. पण आत्ताचं पाहिलं ना तर
वडील आजोबा असू दे, वडील असू दे, सगळे मोबाईलमध्ये बसलेले असतात. कुणी एकमेकांना गोष्टी सांगत नाही, बोलत नाही. म्हणजे 7 माणसं घरात पण संवाद नाही, अशी अवस्था आहे. मग हा जो संवाद मुलांबरोबर वाढवला तर मला वाटतं नक्कीच पुढचं जनरेशन खूप चांगलं असणार आहे. आणि जास्तीत जास्त बाल साहित्याची निर्मिती व्हायला पाहिजे. त्याच्याकडे पूर्ण एम्फसिस केलं पाहिजे, त्याच्याकडे पूर्ण प्रयत्न केले पाहिजेत. असू दे ना राजा राणीच्या गोष्टी, मस्त होत्या त्या. ते काल्पनिक जगच विसरलेत लोक. एवढे प्रॅक्टिकल झालेत की ते फक्त प्रॅक्टिकल बोलत राहतात. काल्पनिक जगात मस्त मजा असते. मी अजूनही फुलपाखरांबरोबर बोलते. ते कशाचे परिणाम आहेत तर लहानपणी आमच्या बरोबर जे झालं ते सुंदर जग आहे ना, एक निसर्ग आहे, पानांचे कलर्स आहेत, हे पाहायला शिकवायला पाहिजे मुलांना आत्ताच्या. तर पुढची पिढी छान होईल. चित्रपटांचे साहित्याचे विषय बदलून आले पाहिजेत, सिरियलचे विषय बदलून आले येस. पाहिजेत, बातम्यांचे विषय बदलून आले पाहिजेत. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की निगेटिव्हिटी वाढेल किंवा गुन्हेगारी वाढेल अशाच पद्धतीचं गुन्हेगारीचे चित्रपट खूप येतात, गुन्हेगारीच्या सिरियल्स येतात, गुन्हेगारीची पुस्तकं वाचली जातात. जे काही वाचन चालू आहे ते चांगलं साहित्य, कारुण्याचं साहित्य असं जन्माला यायला पाहिजे असं वाटतं. येस. दुसरं तुम्ही म्हणाला की मुस्लिम जातींच्या संदर्भात तुम्ही काही काम करतात, हो, PhD हो, करतात. हो. तो काय विषय आहे नेमका? ॲक्च्युली मुस्लिम कम्युनिटीमध्ये एक समज आहे की त्यांच्यामध्ये जात व्यवस्था नाही. हं, जात व्यवस्था नाही मंजूर आहे. पण भारतामध्ये काय आहे माहिती का, इथं कन्व्हर्जन झालेलं आहे हं. बऱ्याच याच्यातून. मग त्यांचे जे व्यवसाय आहेत तसेच्या तसे ट्रान्सफर झालेले आहेत मुस्लिम कम्युनिटीमध्ये. तर मुस्लिम कम्युनिटीमध्ये हे लोक बोलतात की आमच्यामध्ये जात व्यवस्था नाही आहे. पण एकमेकांच्या घरात ते जेवतील एका ताटात बसून, नमाज प्रार्थना सगळे एका मशिदीत करतील, म्हणजे राजा रंक असा भेद नाही. पण जेव्हा मुलगी द्यायची वेळ येते तेव्हा एक जर समजा फॅमिली असेल खान, तर तो बागवानच्या घरामध्ये मुलगी देत नाही. म्हणजे तेवढं त्याला हे सांगताच येत नाही की आपण की त्यांच्यामध्ये कास्ट सिस्टीम नाही, त्यांच्या प्रथा परंपरा सुद्धा वेगळ्या आहेत. त्याला आपण कास्ट म्हणण्यापेक्षा क्लास सिस्टीम म्हणू शकतो. पण आहे, हा भेदाभेद आहे सगळ्यांमध्ये. म्हणजे किती सांगितलं की नाही असं म्हटलं तरी पण तो भेद जाणवतोच जेव्हा तुम्ही जगतो तेव्हा. मग मी त्याच्यावर अभ्यास करते आहे की काय काय कास्ट सिस्टीम आहेत, काय परंपरा आहेत, काय प्रथा आहेत. तर जरी किती एकत्र दाखवलं तरी जसं हिंदूंमध्ये सिस्टीम आहे, सेम सिस्टीम मुस्लिम सुद्धा तीच फॉलो करतात. म्हणजे भारतीय मुस्लिम लोकांमध्ये तर तेच दिसतं. अगदी महाराष्ट्रात विचार केला तरी 50 जाती जमाती आहेत, म्हणजे छोट्या छोट्या. अगदी आदिवासींमध्ये सुद्धा मुस्लिम आहेत. कुंभार, चांभार, लोहार हे सगळे मुस्लिमच आहेत. पण ते आपापले व्यवसाय, पण ते एकमेकांमध्ये रोटी व्यवहार करतात, पण बेटी व्यवहार करत नाहीत. मग याला कास्ट सिस्टीम म्हणायचं, क्लास सिस्टीम म्हणायचं, त्याचा अभ्यास चालू आहे माझा अजून. भारतात मुस्लिम प्रश्न किंवा जगभरही मुस्लिम प्रश्न खूप तीव्र आहे. मुसलमान कोणीतरी भारतात वेगळे आहेत असं बोललं जातं. आणि काही एक द्वेषाचा खेळ खेळला जातो. तर याचा समन्वय व्हावा, यांच्यामध्ये एकोपा यावा, याच्यासाठी तुम्ही काही सुचवू शकाल का? मुस्लिम लोकांमध्ये एज्युकेशनल अवेअरनेस वाढवायला पाहिजे. हं. त्यांना शिक्षणाकडे प्रवृत्त करायला पाहिजे. मंजूर आहे ते देव मानतात, अल्लाला मानतात, एकेश्वरवाद, एकेश्वर आहेत ते सगळे, एक ईश्वराला मानणारे. पण त्यांच्यामध्ये जर एज्युकेशनल अवेअरनेस आला आणि ते स्वतः शिकायला लागले तर त्यांना सगळ्या गोष्टी कळतील व्यवस्थित की कशा पद्धतीने आपण जगायला पाहिजे. ॲक्च्युली मुस्लिम सुद्धा या स्ट्रीमचेच पार्ट आहेत. त्यांनी सुद्धा तेवढंच महत्त्वाचं काम केलंय अगदी स्वातंत्र्य काळापासून. तर आता काय झालेलं आहे, राजकारणी लोक बऱ्याच वेळा भेदाभेद करतात. त्यांचं ॲक्च्युली काय आहे, त्यांचं वोट बँकिंग आहे त्याच्यामुळे ते भेद करतात. आणि एज्युकेशनल अवेअरनेस नसल्यामुळं या मुस्लिम लोकांचे जे ॲक्च्युली तळागाळातल्या शिकलेले लोक आहेत ना, ते पुढं गेलेत. पण जे तळागाळातले आहेत त्यांना जास्तीत जास्त शिक्षण द्यायला पाहिजे, जे कॉमन एज्युकेशन आहे. हा कुराण शिकू दे, इट्स इम्पॉर्टंट. पैगंबरांनी जी तत्व सांगितलीत एवढी उत्कृष्ट तत्व आहेत की ती जर फॉलो केली तरी पीस आहे. इस्लामचा अर्थच पीस आहे, शांती. आणि त्याच्यापासून लोक दूर येतात ना. कुराणचा अर्थ त्यांना समजतो ना, ते अर्थ समजून काहीच वाचून घेत नाहीत. ते उगाच घोकंपट्टी करत राहतात आणि कुणी काही पण सांगितलं की त्याच्या मागे जात राहतात. तर एज्युकेशनल अवेअरनेस जेव्हा वाढेल, म्हणजे मेन स्ट्रीमचं एज्युकेशन जेव्हा त्यांना मिळेल तेव्हाच ते नीट होतील आणि त्याच्यातून मग भेदाभेद संपेल, त्याच्यातून द्वेष भावना संपेल. ॲक्च्युली मुस्लिम लोक बिझनेसमध्ये जास्त आहेत, एज्युकेशनल लेवलमध्ये ते जास्त हे करत नाहीत. तर माझं असं मत आहे की त्यांनी शिक्षणाकडे लक्ष द्यावं व्यवस्थित. आणि मेन म्हणजे जे पुढं गेलेत ते मागे वळून पाहत नाहीत. जे मुस्लिम सुधारित आहेत ना, ते त्या लोकांसाठी काहीही काम करत नाहीत.
त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त काम केलं पाहिजे. जे सुधारित मुस्लिम आहेत त्यांना बाजूला नाही टाकलं पाहिजे, त्यांना आपल्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे. जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी काही एज्युकेशनल हे द्यायला पाहिजे, मुलींना शिकवण्यासाठी अवेअरनेस पाहिजे. हे मुल्ला मौलवी जे जमातीमध्ये जमतात, मॉब असतो पूर्ण, त्या ठिकाणी मुल्ला मौलवींनी पण सांगितलं पाहिजे की तुमच्या मुलांना शिकवा. इट्स ओके, आखिरत वगैरे सगळं मान्य आहे, बट तुमच्या मुलांना एज्युकेशन द्या आणि त्यांना या मेन स्ट्रीम बरोबर जगू दे. तुमचे ऑफिसर बनले पाहिजेत मुलं, तुमची मुलं कायद्यात यायला पाहिजेत, तुमची मुलं जज झाली पाहिजेत, तरच ते समन्वय साधला जाईल. म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये ज्या कल्पना आहेत हिंदू मुस्लिम वगैरे त्या निघून जातील. ॲक्च्युली हिंदू मुलांमध्ये पण त्याच कल्पना आहेत, तिथेही अवेअरनेसची गरज आहेच. असं मी म्हणत नाही की फक्त मुस्लिमच. हिंदू जे आहेत ते तळागाळातले, एज्युकेटेड हिंदू काही मानत नाहीत, पण जे तळागाळातले हिंदू आहेत त्यांना थोडंसं काही पैशांचं आमिष दाखवलं की ते वादावादी भांडण करतात. कुठल्याही राजकारण्याचा मुलगा किंवा जास्त शिकलेल्या माणसांची मुलं तुम्हाला कधीही दंगलीमध्ये दिसणार नाही. दिसतात कोण चिरडले जातात, तर गरीब जे आहेत ते गरीब लोक चिरडून जातात. तर ह्याच्यापासून काय करायला पाहिजे, तर सगळ्यांमध्येच अवेअरनेस जागा व्हायला पाहिजे, तळागाळातल्या लोकांमध्ये. मग कुणी असू दे, हिंदू मुस्लिम कुठल्याही जातीचा असू दे, त्यांच्यामध्ये एज्युकेशनल अवेअरनेस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. एज्युकेशनचं मला स्वतःला मान्य आहे, शिक्षण फार उपयुक्त असतं म्हणून. पण मला स्वतःला आठवतंय, आणि काल संतोष शेणकरांबरोबर बोलत असताना एक चर्चा अशी झाली की शिक्षणाचं प्रमाण 80 नंतर वाढलं, पण मग धर्मद्वेषही 80 नंतर खूप वाढला. शिकलेले लोकही धर्मद्वेष करतात, आर्थिक द्वेष करतात, वर्गवाऱ्या आर्थिक पण आहेत, आणि धर्मद्वेष जातीद्वेष हा 80 नंतर वाढलेला मी स्वतः चळवळीतही राहिलो आहे, मी पाहत आलो आहे. तर मला असं वाटतं की शिक्षणाचा प्रत्यक्ष उपयोग झालेला नाही. शिक्षण ही घोकंपट्टीचं शिक्षण झालं आहे, त्यात ज्ञान गायब आहे आणि माणूस होण्याचं ज्ञान गायब आहे. त्याच्यावर तुमचं काय मत आहे? जेव्हा आपण शाळेत मुलांना टाकतो ना, तेव्हा आम्ही लहान असताना ना एक मूल्य शिक्षणाचा वर्ग असायचा. त्याच्यामध्ये आम्हाला वेगवेगळी मूल्य शिकवली जायची. आता काय झालेलं आहे, प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे एज्युकेशनचं, त्यामुळे तिथं मूल्य शिक्षण गायब आहेत. अगदी शिक्षक स्वतःच भेदाभेद करताना दिसतात. हे जे मूल्य शिक्षण आहे ते जर नीट दिलं गेलं तरच काय होईल, तर त्यांच्या मुलांमध्ये मूल्यांची जागृती होईल. मूल्य शिक्षण, शिक्षकांनी पण एक मुलांना स्कूलमध्ये पण घरामध्ये पण माणूस बनण्याचं पण प्रशिक्षण देण्याची गरज आहे. खरं तर आपण जन्माने माणूसच आहोत, पण आता प्रशिक्षण देण्याची गरज येते, हाऊ टू बिकम अ ह्युमन बिईंग. माणसांना सत्य इतिहास सांगायला पाहिजे की तुम्ही जेव्हा इथं पृथ्वीवर माणूस जन्माला आला तेव्हा तो ॲनिमल एक्झिस्टन्स होता. म्हणजे लिटरली जशी जनावरं पिल्लं टाकत जायचे तशा बायका पण पिल्लं फेकत जायच्या. त्या जगलं तर जगलं, नाही तर मेलं तर मेलं. हेच विसरलेत लोक. पानं बांधून जगण्याचं आयुष्य सोडून, म्हणजे आपल्याला प्रत्येकाला आधी हेच एज्युकेशन द्यायला पाहिजे की बाबा तू कुणी वेगळा नाही आहेस, कुत्र्या मांजरासारखाच तुझं पण, तू ह्युमन बिईंग म्हणजे प्राणी आहेस. आणि तू जमिनीवर राहा, नीट राहा, किती पैसा येऊ दे कसा येऊ दे, तू जसा आहेस. जसं हिंदूचा पोर जन्माला येतं तसंच मुस्लिमचं पोर जन्माला येतं. रक्ताचा कलर एकच आहे. आणि आपण कोविडच्या काळात पाहिलेलंच आहे, कुणाचं ब्लड कुणाला चढवलं गेलं, कुणाचा अंतिम संस्कार केला हे सुद्धा कुणाला कळालेलं नाही. मग वाय शुड, हे नकोच आहे. घरापासूनच संस्कार सुरू झाले पाहिजेत. म्हणजे मुलं जन्माला आली की त्यांना माणूस बनण्याचंच प्रशिक्षण द्यायला पाहिजे. त्यांच्यामध्ये भेदाभेद टाकायलाच नाही की हा अमक्याचा तो तमक्याचा, याच्या घरी जाऊ नको, याच्या घरी जेवू नको, हे नाही सांगितलं गेलं पाहिजे. आणि अजूनही सांगतात लोक ते. मला असं वाटतं की शिक्षण आणि कुटुंब व्यवस्थाच पोटार्थी झाली आहे. येस. त्यात माणूस होणं किंवा नागरिक होणं, देशाचं नागरिक होणं किंवा कुटुंबातलंही नागरिक होणं, रस्त्यावरचं समाजातलं नागरिक होणं, हे कुटुंब व्यवस्थेत पण शिकवलं जात नाही आणि शिक्षण व्यवस्थेतही. ऑफकोर्स नाहीच. एक शिक्षिका म्हणून तुम्हाला काय वाटतं? ते कुटुंबाची ऍक्च्युली दोनच इम्पॉर्टंट गोष्टी आहेत जगात. दोनच गोष्टी मुलांना किंवा सगळ्या माणसांना माणसं घडवतील, एक तर तुमचं कुटुंब किंवा शिक्षण व्यवस्था. तर आता कुटुंब तर बाबा प्रयत्न करेल घरातल्या घरात, पण शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षकांनाच ओरिजिनल प्रशिक्षण द्यायला पाहिजे की बाबा तुम्ही याच्याबरोबर माणूस व्हायला शिकवा. कारण मी बरेच शिक्षक असे पाहिले, जेव्हा मी जॉब करत होते तेव्हा पण पाहिले की शिक्षक स्वतः भेद करतात मुलांमध्ये की यू आर कमिंग फ्रॉम दिस कम्युनिटी, यू आर कमिंग फ्रॉम दॅट कम्युनिटी. मी कॉन्व्हेंटला शिकवायला होते, तर तिथं ना ॲक्च्युली मुस्लिम मुलं हिंदू मुलं दोघं पण, आम्ही मुस्लिम कॉन्व्हेंटला शिकवायला होते, पण तिथं हिंदू मुलांना थोडी वेगळी ट्रीटमेंट दिली जात होती, मुस्लिम मुलांना थोडी वेगळी ट्रीटमेंट दिली जात होती. म्हणजे नमाजीला असा स्पेशल वेळ दिला जात होता आणि मंदिर मूर्ती वगैरे वगैरे यांच्या अपोज बोलत होते. मीन्स दॅट इज नॉट गुड.
कुठंही हे बोललं गेलं नाही पाहिजे. म्हणजे आम्ही लहानपणी मंदिरामध्ये अजूनही जातो, आम्ही मंदिरांमध्ये बिंदासमध्ये जातो, आम्ही कुंकू लावून घेतलेलं आहे. आमच्या घरामध्ये तो भेदच नव्हता. म्हणजे आम्ही लिटरली मी टिकली लावून कॉलेजला जात होते. म्हणजे आम्हाला असं कोणी बंधनच टाकलं नव्हतं. त्यामुळे आपोआपच आमच्या कुटुंबानेच आम्हाला ह्युमन बिईंग बनायला शिकवलं. शाळेमध्ये शिक्षकही असे होते की बाबा तू खा नाही म्हणून तुला वेगळी ट्रीटमेंट, असं काहीच नव्हतं. आता मात्र शाळेमध्ये जाऊनच हे करायला पाहिजे, शाळेचे नियमच कडक करायला पाहिजे की जो असा भेदाभेद करेल त्या शिक्षकांना नोकऱ्याच नको द्यायला. आणि शिक्षकांना शिकवायला पाहिजे आधी की दिस इज नॉट गुड. तुम्ही तो श्रीमंताचा म्हणून त्याचं असं असं काहीच नाही. गरीब श्रीमंत जाती व्यवस्था याच्यावर बोलायला नको शिक्षकांनी. उलट त्याच्यामधून मुलांना बाहेर काढायला पाहिजे, एकत्रीकरण करायला पाहिजे त्यांचं. संविधानात आपल्या स्पष्टपणे लिहिलेलं आहे की सार्वजनिक ठिकाणी कुठल्याही धर्मांची चिन्ह, धर्म असं पाळू नये. पण ते आपल्या देशात पाळलं जात नाही असं दिसतं. पोलीस स्टेशन्स आहेत, न्यायालय आहेत किंवा शाळा आहेत, ह्या जिथं सार्वजनिक जगण्याचं शिक्षण दिलं जातं तिथून धर्म बाजूला ठेवा असं संविधान सांगतं. ऑफकोर्स पण संविधानाचा अंमल होताना दिसत नाही बरं. नाही होते. याच्यासाठी काय करायला पाहिजे? संविधान जागृती. हम्म. लोकांना संविधानाचा अर्थच कळत नाहीये. लोकांना संविधान कमिटी पासून ते त्याच्यामध्ये तुमचे हक्क काय आहेत, लोकांना हक्क कळतात, कर्तव्य कळत नाहीये. लोकांचे राईट्स, फंडामेंटल्स राईट ना फटाफट बोलून दाखवतील, बट व्हॉट आर द ड्युटीज? आर्टिकल 51A काय हे लोकांना अजिबात माहिती नाही. तर जेवढं होईल तेवढं तळागाळापर्यंत संविधानात जागृती झाली पाहिजे. लोकांना संविधानाचा अर्थ कळाला पाहिजे. कारण लोकांना ते घोकंपट्टी सारखं, जसं कुराण घोकतात, जसं जे गीता हे वगैरे घोकतात, तसंच संविधान घोकतायत लोक. हे नको. किंवा एकच काय म्हणतात की संविधानातून पुन्हा ते पुढारी वाटले गेलेले त्याच्यातून. म्हणजे ज्यांनी ज्यांनी काम केलं ते आपापल्या यांना घेऊन नाचत बसतात. तसं नकोय. आंबेडकर सगळ्यांचे आहेत. ही इज नॉट कुठल्या एका कम्युनिटीची व्यक्ती नाहीये. आंबेडकर विचार आहे. त्यांनी प्रत्येकाने ते फॉलो केलं पाहिजे. म्हणजे त्या संविधान हे त्यांनी लिहिलं, त्या बाकीच्यांनी मदत केली, हे सगळं भिनलं पाहिजे. तर आंबेडकर एकाच जमातीचे होऊन बसलेत आणि बाकीचे लोक उगाच द्वेष करतात. त्याच्यामुळे संविधानाचं अवेअरनेस होत नाही, हे पुसलं गेलं पाहिजे. पण गंभीर गोष्ट अशी की संविधान खूप अवघड भाषेत सुद्धा आहे, तर ते सोप्या भाषेत नसावं हा पण दोष नाही वाटत का त्या नाही, शिक्षणाचा? संविधान अवघड भाषेत नाही. आता बरीच पुस्तकं अशी अवेलेबल आहेत की संविधान सोप्या भाषेत आहे, एकदम सोप्या भाषेत. म्हणजे संविधान काही लेक्चर माझे जर ऐकले तर कळेल की संविधान एकदम इझी आहे. संविधानाचा अर्थ साध्या माणसाला सुद्धा कळतो, खूप साध्या भाषेत आहे. हा, ते आधी ओरिजिनल संविधान हे त्या भाषेत लिहिलं गेलं, कारण ते बऱ्याच ठिकाणच्या गोळा आहेत ना आपल्या इकडे. त्यामुळे आता बरीच पुस्तकं अशी आहेत, बऱ्याच ठिकाणी असे इव्हन युट्यूबवर सुद्धा व्हिडिओज असे आहेत की जे संविधानाचे अर्थ सांगतात. मग जेव्हा तुम्ही मोबाईल घेऊन बसता तेव्हा संविधानाचे अर्थ ऐका ना. तुमच्या फॅमिलीला सवय बाप संध्याकाळी घरी आला, मोबाईलवर एक संविधानाचं आर्टिकल लावलं, मुलांना ऐकवलं, मुलांबरोबर चर्चा केली. एक आर्टिकल जरी चर्चा करत गेलं तरी संविधान अख्खं कळेल. म्हणजे कुटुंबाची पुन्हा एकदा जबाबदारी आहे. तिने संविधानाचा क्लास घ्यायचा, एक वेगळा वर्ग भरवायचा आणि सगळ्या मुलांना बोलवायचं आणि संविधान काय ते सांगायचं. अरे, नागरिक शास्त्रासारखा एवढा चांगला विषय आपल्याकडे असूनही लोकांना संविधानाचा उगाच काहीतरी करून ठेवलेला आहे. विषय आहे नागरिक शास्त्र, पण त्याच्यामधून काही शिकवलं जात नाही. नागरिक शास्त्र हा मार्क किती मार्क आले? 20 मार्क आले, 20 मार्क पडतील नाही तर जाऊ दे, अशा पद्धतीचं नागरिक शास्त्र इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सिविक्स जर शिकलं व्यवस्थित तर तुम्ही माणूस बनू शकता. छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुमचं तत्वज्ञान ऐकून. काय स्वप्न आहेत भविष्यातली? माझं स्वप्न आहे आता शेतकरी बनणं. अरे वा. शेती करायची मला. आणि मी राजन खान यांचं, म्हणजे तुमचंच एक पुस्तक वाचलंय, ते खुद्द आणि पाऊस. ऍक्च्युअली त्याच्या पुढे आधी मी कन्फ्यूज होते, व्हॉट टू डू अबाउट लाईफ. आता 50शी झाली आहे. मला एक शांत निवांत आयुष्य आवडतं, गडबड गोंधळ नाही आवडत. मग ते जेव्हा मी पुस्तक वाचलं, ते मनापासून वाचलं, अगदी पुन्हा 2दा-3दा वाचलं. अँड आय हॅव डिसाइडेड टू बिकम अ फार्मर. मस्त बकऱ्या पाळणार आहे, शेती करणार आहे, आणि मला सेंद्रिय खायला आवडतं. ऍक्च्युली मला ब्लड कॅन्सरचं, मी स्वतः ब्लड कॅन्सरची पेशंट आहे. जेव्हा मी डॉक्टरकडे गेले तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की, म्हटलं हेरिडेटरी तर माझ्याकडे कुणीच नाहीये, वाय शुड आय, मी का, आणि तेही 50शीतच. तर डॉक्टर म्हणाले की याला खूप कारणं आहेत. म्हणजे तुम्ही जे खाता, भाज्या खाता ना, त्याच्यावर जे पेस्टिसाइड्स जे मारले जातात त्याच्यातून तुम्हाला हे झालेलं असलं पाहिजे, लागण झालेली असली पाहिजे तुम्हाला. त्या दिवसापासून आणि ते पुस्तक वाचल्यानंतर मी डिसाईड केलं की मला सेंद्रिय भाजीपाला पिकवायचा आहे. माझी जी नातवंड येतील, पुढची जी पिढी येईल, त्यांना मी तो भाजीपाला प्रोव्हाइड करावा. पुढची 50 वर्ष तर जगेल, 100 पर्यंत गेले तर.
तर 50 वर्ष तरी मी माझ्या लेकरांना सेंद्रिय देऊ शकेल. एखाद्या मस्त बकरी गाय वगैरे असं छान आयुष्य जगायचं खेड्यातलं पूर्वीच्या काळातलं जातं पाटा वरवंटा हे स्वप्न आहे माझं. कॅन्सरशी सामना कसा केलात? जेव्हा डॉक्टरांनी मला सांगितलं की मॅडम तुम्हाला ब्लड कॅन्सर आहे, ॲक्च्युअली मला थोडं जाणीव झाली होती कारण माझ्या पायाला थोडंसं हे आलं होतं, प्रोजेक्शन आलं होतं आणि मी स्वतः सायन्स स्टुडंट असल्यामुळे मला कळलं होतं पेशी वाढल्या म्हणजे समवॉट कॅन्सर. मग ते डायग्नोज झालं. झाल्यानंतर मी एका डॉक्टरांना भेटले, समीर मेलन-केरी म्हणून माझी ट्रीटमेंट करतात, खूप छान डॉक्टर आहेत. तर त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की मॅडम तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला काय झालं आहे? तर म्हटलं आय हॅव समवॉट, मला माहिती आहे थोडंसं. मग ते म्हणाले की तुम्हाला ब्लड कॅन्सर, ॲक्च्युली मल्टिपल मायलोमा आहे मला. हा ब्लड कॅन्सरचा एक छोटासा प्रकार आहे, फार जास्त अवघड नाही आहे हा, पण कॅन्सरच्या कॅटेगरीत औषधांसाठी बसवला गेलेला असं त्यांनी मला सांगितलं. तर मी शांत बसले आणि मी त्यांना विचारलं कॅन आय वर्क, मी काम करू शकते का? ते म्हणाले काय काम करता तुम्ही? म्हटलं मला शिकवण्याची सवय आहे लोकांना, मी नाही शिकवलं तर मी जगूच शकणार नाही, ट्युशन्स घेते म्हटलं मी लॉच्या. कॅन आय वर्क? ते म्हणाले हो काही अर्थ नाही, ते कॅन्सर हा शरीरात असतो, मेंदू तर थोडी काय झालंय का, तुम्ही काम करू शकता. म्हणाले तुम्ही अजब पेशंट आहात, लोक रडतात घाबरतात टेन्शन घेतात, तुम्ही तर असं काहीच झालं नाही तुम्हाला. म्हटलं नाही मला कॅन्सरची भीती नाही आहे, मला माहिती आहे कॅन्सरची फाईट कसं करायचं. आणि घरी आले मी, रडले छानपैकी रात्री बसून, यथेच्या नवऱ्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. तेवढं एक शेवटचं म्हणजे शेवटचं आणि पहिलंच रडणं होतं, मस्त रडले. मग शेकूला सांगितलं शेकू सपोर्ट मी, आणि त्यांनी मला सपोर्ट केला, माझ्या फॅमिलीने सपोर्ट केला. या लोकांनी मला फार असं झेललं, पण कामापासून मी हलले नाही. मी आल्याबरोबर 10व्या दिवशी स्पोकन इंग्लिशचे क्लासेस सुरू केले, 10 ॲडमिशन झाले, ऑनलाईन लेक्चर द्यायला सुरुवात केली. जी माझी आधीची बॅच होती CETची त्याचे पण लेक्चर सुरू केले. मी कामाला थांबलेच नाही किंवा कॅन्सर अंगाशी लावून घेतलाच नाही. मी असं समजते की रेहाना खान एक पेशंट आहे, दुसरा वेगळा व्यक्ती, आणि तिला ट्रीटमेंट करायची. मग अगदी स्वतःचं औषध गोळा करण्यापासून ते धनाजिराचं पाणी बनवेपर्यंत स्वतःचं काम स्वतः करते, फार अशी डल्ली पडून राहत नाही. त्यामुळे 6 महिन्यातच मी क्युअर झाले ॲक्च्युली. पण आता कसं आहे ती ट्रीटमेंट थोडी चालू राहते पुढं. सो इफ यू वॉन्ट टू फाईट विथ एनी डिसीज, अगदी मेंटली असू दे शारीरिक असू दे, तुम्हाला स्ट्रॉंगली त्याला फेस करायचं असतं. आणि तुम्ही एखाद्या पेशंटला कसं ट्रीट करा, प्रेम करणाऱ्या पेशंटला कसं ट्रीट कराल तसं तुम्ही ट्रीट करायचं, फक्त बसून नाही राहायचं, तुमचं अंग हालत राहिलं पाहिजे, ते आपोआप बरं होत जातं आयुष्यात. या आजाराला घाबरलं नाही पाहिजे. हां बिलकुल नाही घाबरायचं कशालाच. पुन्हा एकदा सांगतो, फार छान वाटलं तुमच्याशी बोलून. धन्यवाद.